बदलता भारत भाग 2 हा 12वा पाठ आज आपण पाहणार आहेत. सर्व क्षेत्रामध्ये बदल होत असताना भारतातल्या सामाजिक क्षेत्रामध्ये कसे बदल झाले, त्यामध्ये महिलांना संरक्षण देणारा अधिकार असेल किंवा महिलांचं प्रमाण स्त्रियांचं प्रमाण कमी होत असल्यामुळं लेक लाडकीसारखं अभियान राबवण्याचा कार्यक्रम असेल, आरोग्य क्षेत्रातलं पोलिओचं संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी पल्स पोलिओसारखं अभियान असेल, आरोग्य मंत्रालयाचं एकत्रीकरण करून आयुष मंत्रालय तयार करणारं एखादी घटना असेल, प्रदूषणावर नियंत्रण करण्यासाठी CNG वायूचा वापर करून कसा आपण पर्यावरण कमी करू शकतो, पर्यावरणाचा ऱ्हास कसा कमी करू शकतो. पर्यावरणवादी लोक सुंदरलाल बहुगुणासारखी माणसं असतील, मेघा पाटकरसारखी माणसं असतील, राजेंद्र सिंहसारखी माणसं असतील, त्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी कशी कशी कार्यवाही केली. आपलं असलेलं बियाणं, पारंपरिक बियाणं साठवणारी राहीबाई पोपेर नावाची महिला असेल, या सर्वांनी केलेल्या कामाचा आढावा या बदलत्या भारत या भागामध्ये आपण पाहणार आहेत. भाऊ काटदरेसारखा सह्याद्री निसर्ग मित्र मंडळाच्या माध्यमातून निसर्गाचं संरक्षण करणारा भाऊ काटदरे असतील, गिधाडांची संख्या वाढावी म्हणून प्रेमसागर मिस्त्रीसारखी माणसं, शिक्षण क्षेत्रात काम करणारे अनेक माणसांचा उल्लेख, आपल्याकडचं साक्षरतेचं मिशन वाढावं, साक्षरतेचं प्रमाण वाढावं म्हणून केरळनं केलेली कार्यवाही, त्यातला एर्णाकुलम जिल्हा हा संपूर्ण 100% साक्षर झाला त्याविषयीची माहिती, प्राथमिक शिक्षणामध्ये शालेय पोषण आहार देऊन सर्व शिक्षा अभियान कसं राबवलं गेलं, क्रीडा क्षेत्रामध्ये कोणकोणत्या घटना घडामोडी घडल्या, क्रीडा क्षेत्राला महत्त्व देणारं धोरण कसं आपण अवलंबलं, ते क्रीडा धोरणाचा उल्लेख आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहेत. त्याचबरोबर सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रामध्ये कसे कसे बदल झालेले आहेत याविषयी देखील माहिती या भागामध्ये बदलता भारत भाग 2 या भागामध्ये आपण पाहणार आहोत. एका मुद्द्याचं विश्लेषण करूयात, एका मुद्द्यावरती चर्चा करूयात की जेणेकरून आपण हा सगळा भाग व्यवस्थित समजावून घेऊ शकू. सर्वात अगोदर मानव अधिकार संरक्षण कायदा 1993 विषयीची माहिती आपण घेऊयात. मानव अधिकार संरक्षण कायदा 1993 राष्ट्रीय मानव अधिकाराची स्थापना केली आणि या राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या माध्यमातून व्यक्तीचं स्वातंत्र्य, समता आणि हक्काचं संरक्षण करण्यासाठी ही संस्था स्थापन झाली. कोणाचेही हे हक्क नाकारले जाणार नाहीत यासाठी हा कायदा तयार करण्यात आलेला आहे. वृत्तपत्रातली बातमी असेल किंवा प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून मिळालेली बातमी असेल तर त्याचीसुद्धा दखल घेऊन आयोग कारवाई करू शकतो आणि त्या लोकांना संरक्षण देऊ शकतो. अशा पद्धतीची तरतूद याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. 2005ला घरगुती हिंसाचार कायदा संमत करण्यात आला. कुटुंबातल्या स्त्रियांचं संरक्षण व्हावं, त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होऊ नये, त्यांना मारहाण होऊ नये यासाठी स्त्रियांना संरक्षण करण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आलेला आहे. याच्यामधली एक आणखीन तरतूद अशी आपल्याला सांगता येईल की राहत्या घरावरती त्या बाईची मालकी असो वा नसो, त्या घरात राहण्याचा अधिकार तिला आहे. ही फार मोठा बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर स्त्री पुरुषाचं प्रमाण कमी होतं. 2011च्या जनगणनेमध्ये हे ज्यावेळेस प्रमाण पाहिलं तर 1000 मुलांमागे मुलींचं प्रमाण 914 होतं. ही एक स्त्री पुरुषाचं प्रमाण घटणं ही एक चांगलं लक्षण नाही. त्या काळामध्ये कसं की भ्रूणहत्या फार मोठ्या प्रमाणात होत होत्या आणि महिला भ्रूणांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये गर्भलिंग तपासणी करून
फार मोठ्या प्रमाणामध्ये गर्भपात करणारी यंत्रणा त्या काळामध्ये होती. आणि मग यामुळं स्त्री पुरुष प्रमाण बदललं. याच्यावरती बंदी घालण्यासाठी गर्भलिंग तपासणी आणि गर्भलिंग निदान याच्यावरती बंदी घालणारा कायदा केला आणि लेक लाडके अभियान हे अभियान सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ह्या सामाजिक क्षेत्रातले हे बदल आपण या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत. आता आरोग्य क्षेत्रामध्ये आपण पाहूयात. आरोग्य क्षेत्रामध्ये पल्स पोलिओ अभियान हे एक फार मोठं अभियान सुरू झालेलं आपल्याला दिसून येतं. ही लसीकरणाची मोहीम आहे. जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, रोटरी इंटरनॅशनल आणि भारत सरकार याच्या संयुक्त विद्यमानं ही योजना चालते. पोलिओमुक्त भारत करण्यासाठी आपण ही योजना राबवलेली आपल्याला दिसून येते. 1995ला भारत सरकारने ही पल्स पोलिओ मोहीम आपण राबवतो आहोत. 5 वर्षापर्यंत एकही बालक या लसीकरणामधून सुटणार नाही. त्यामुळं याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात जाहिराती केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पोलिओ रविवार आहे. अमिताभ बच्चननी सुद्धा याच्यामध्ये मोठं काम केलेलं आपल्याला दिसून येतं की कोई ना बच्चा छुटे, अशा पद्धतीची जाहिरातसुद्धा केलेली आपल्याला दिसून येते. 5 वर्षापर्यंत 0 ते 5 वर्षापर्यंत एकही मुलगा या लसीकरणामधून वगळला जाणार नाही, यासाठी ही मोहीम राबवली. आणि आपण पाहतो की बस स्टँड, रेल्वे स्टेशन, घरोघरी जाऊन ही लसीकरण केलेली आपल्याला दिसून येते आपल्या आरोग्य विभागाच्या वतीनं. त्याचबरोबर आरोग्य विभागामध्ये आयुर्वेदिक उपचार पद्धती आहे, योग उपचार पद्धती आहे, निसर्ग उपचार पद्धती आहे, युनानी उपचार पद्धती आहे, होमिओ उपचार पद्धती आहे. 1995ला केंद्र सरकारनं एक स्वतंत्र विभाग स्थापन केला. कुटुंब कल्याण आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय हा स्वतंत्र विभाग सुरू केला. 2009ला यालाच आयुष मंत्रालय असं म्हणलेले. डिपार्टमेंट ऑफ आयुर्वेद, योग अँड नॅचरोपॅथी, युनानी, सिद्ध अँड होमिओपॅथी अशा पद्धतीनं आयुष AYUSH असं आयुष मंत्रालय स्थापन केलं आणि हा विभाग आता आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून काम करतो. चांगल्या पद्धतीची चिकित्सा प्रणाली निर्माण करणं, शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करणं, गुणवत्ता वाढ करणं, चांगल्या पद्धतीचं संशोधन करणं, औषधाचं प्रमाणीकरण करणं, हे सगळं काम या आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून झालेलं आपल्याला दिसून येतं. हे आरोग्य विभागातून झालेला बदल हा सुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे. यानंतर पर्यावरणाविषयी देखील मोठं काम झालेलं आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. जलप्रदूषण, वायू प्रदूषण यासारख्या प्रदूषणांचा आपल्याला मोठा त्रास सहन करावा लागतो. मोठमोठ्या मेट्रो शहरामध्ये देखील ह्या प्रदूषणाने मोठा कहर केलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग या प्रदूषणावरती काम करणारे, त्याची कारणं आणि त्याचे उपाय याच्यावरती लक्ष देण्यात आलं आणि वेगवेगळे उपाय करण्यात आलेले आपल्याला दिसून येतात. पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या एका संस्थेनं अभ्यास केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की वाहनांची संख्या वाढते आहे. वाहनांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळं वाहनामधून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये धूर निघतो आहे. हा धूर अतिशय घातक आहे आणि याच्यामधून निर्माण होणारं प्रदूषण हे मनुष्याला तर त्रासदायक आहेच, परंतु याचा परिणाम दिल्लीतल्या वारसा वस्तूवर देखील मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. मग हे जर कमी करायचं असेल तर काय केलं पाहिजे? तर नैसर्गिक वायू CNG, कंप्रेस्ड नॅचरल गॅस जर वापरला तर हे प्रदूषणाचं प्रमाण कमी होतं आणि अशी CNGचा वापर जर मोठ्या प्रमाणात झाला तर प्रदूषण कमी होऊ शकतं. म्हणून CNGचा वापर करावा असा निर्णय न्यायालयानं दिला. यापुढे प्रदूषण रोखणारी यंत्रणा कशी चांगलं काम करेल त्याच गोष्टींना जास्त बढावा, त्याच गोष्टींना जास्त प्रोत्साहन देणाऱ्या योजना राबवलेल्या आपल्याला दिसून येतात. PUC म्हणजे पोल्युशन अंडर कंट्रोल. PUC जर नसेल तर इन्शुरन्स काढता येणार नाही, अशा पद्धतीचं धोरण स्वीकारलं.
नो PUC नो इन्शुरन्स, म्हणजे PUCचं प्रमाणपत्र असल्याशिवाय विमा काढता येणार नाही, त्याचं नूतनीकरण करता येणार नाही. ही सगळी बंधनं याच्यासाठीच तयार केलेली आहेत की पर्यावरणाचं रक्षण या ठिकाणी व्हावं. ह्या पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी अनेक लोकांनी काम केलं. याच्यामध्ये सुंदरलाल बहुगुणा यांचं आंदोलन आपल्याला पाहायला मिळतं. चिपको आंदोलन, यांचं नाव चिपको आंदोलनाशी संबंधित आहे. झाड तोडायला येत असलेल्या माणसाच्या समोर काही महिला पुरुष हे झाड तोडायचं नाही म्हणून त्या झाडाला चिटकून राहायच्या आणि एक कठडा करून ते झाड तोडण्यापासून त्या तोडणाऱ्या माणसांना परावृत्त करायचे. अशा पद्धतीचं हे चिपको आंदोलन होतं. या आंदोलनाचे सुरुवात करणारे सुंदरलाल बहुगुणा होते, त्यामुळं त्यांचं नाव, सुंदरलाल बहुगुणा यांचं नाव चिपको आंदोलनाच्या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मेघा पाटकरांचं नाव नर्मदा बचाव आंदोलनाच्या वेळेस आपल्याला पाहायला मिळतं. डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी जलसंधारण क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे आणि पर्यावरण वाचवण्यासाठी ही मोठी मंडळी आपल्याला पर्यावरण वाचवण्यासाठी मदत करते आहे, याची दखल आपण घेतली पाहिजे. त्याचबरोबर आणखीन एक आगळं वेगळं काम करणारी एक स्त्री आहे की त्या स्त्रीनं बियाणांचं संवर्धन कसं करायचं, बियाणांचं संवर्धन करणारी बीजमाता असं त्या बाईचं वर्णन केलेलं आहे. त्या स्त्रीचं नाव आहे राहीबाई पोपेरे. राहीबाई पोपेरे यांच्या कार्याचा थोडासा आढावा घेऊ. एकदा काय झालं, संकरित बियाणं खाऊन त्यांचा नातू आजारी पडला. संकरित बियाणं ना सकस होतं ना पौष्टिक होतं आणि त्यामुळं त्यांचा नातू संकरित धान्य आणि भाजीपाला खाऊन आजारी पडला. या नातूला आजारातून बाहेर काढण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असताना बाईच्या असं लक्षात आलं की हे जे अन्नधान्य खाल्लेलं आहे, संकरित अन्नधान्य, त्यामुळं त्यांचा नातू आजारी पडलेला आहे. मग यावर उपाय काय, तर आपण आपले देशी वाण वापरले पाहिजेत आणि देशी वाणांचा संवर्धन केलं पाहिजे. तेव्हापासून त्यांनी आपल्या घरच्यासाठी देशी वाण वाचवायला सुरुवात केलं, देशी बियाणं, देशी गोष्टी वापरायला सुरुवात केली आणि त्यासाठी लागणारं धान्य, भाजीपाला देशी वाणातून निर्माण करायचं त्यांनी ठरवलं. आणि पाहता पाहता देशी वाणाच्या पिकामुळं त्यांचं आरोग्य सुधारलेलं आपल्याला दिसून येतं. मग या बाईने ह्या निवडक देशी वाणांच्या बिया साठवायचा कार्यक्रमच सुरू केला. कारलं, पालक, तांदूळजा, वाल, घेवडा, भुईमूग, भात, आंबेमोहर, उडीद अशा प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्यांचे वाणं त्यांनी जपायला सुरुवात केली आणि यामधून काम करायला सुरुवात केली. हळूहळू हा भाग मोठ्या प्रमाणात याचा प्रचार प्रसार झाला. बचत गटाच्या माध्यमातून याची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचायला सुरुवात झाली आणि ही एक चळवळ सुरू झाली की देशी वाणाचं संरक्षण करणं. भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन BAF यांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात याला प्रसिद्धी आणि प्रचार करण्यात आला आणि त्यांच्या माध्यमातून हे कार्यक्रम सुरू झाला. राहीबाई मातीच्या मडक्यामध्ये देशी वाण जतन करायची. त्या मातीच्या मडक्याला शेणामातीनं लिंपायचं, त्यामुळं ती बियाणं त्या मडक्यामध्ये सुरक्षित राहायचे, ना त्यांना भुंगे लागायचे ना त्यांना मुंग्या लागायच्या. त्या मडक्यामध्ये राखेचा आणि कडुलिंबाचा वापर करायचा. आता यांच्या बँकेमध्ये, बियाणांच्या बँकेमध्ये 50हून अधिक पिकांचं बियाणं यांच्याकडे आहेत. 30हून अधिक भाजीपाला त्यांच्याकडे जमा झालेला आहे. BBCनं यांच्या कामाची दखल घेतली आणि 2018मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या 100 बायकांची निवड केली होती. त्याच्यामध्ये राहीबाईचा समावेश करण्यात आलेला आहे. राहीबाईच्या या कामाचा सत्कारही फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. 8 मार्च 2018ला भारताच्या राष्ट्रपतींनी राहीबाई पोपेरे यांना नारी शक्तीचा पुरस्कार दिलेला आहे.
कळसुबाई परिसर बियाणं संवर्धन समितीच्या माध्यमातून त्यांनी या केलेल्या कार्याचा उल्लेख त्यांना पुरस्कार देऊन करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. त्यांना बीजमाता म्हणलं जातं, सीड मदर. राहीबाई पोपेरे यांना सीड माता, बीजमाता, सीड मदर ह्या नावाने सुद्धा ओळखलं जातं. अशा पद्धतीनं देशीवाण वाचवण्याचं काम या राहीबाई पोपेरे यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. पर्यावरण संरक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आणखीन एका व्यक्तीचा उल्लेख आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यांचं नाव आहे भाऊ काटदरे. भाऊ काटदरे यांनी सह्याद्री निसर्गमित्र संस्था ही संस्था स्थापन केली पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी. पांढऱ्या पोटाचा समुद्री गरुड या पक्षाकडे त्यांचं लक्ष गेलं. हा पक्ष नामशेष होतोय की काय अशी अवस्था निर्माण झालेली असताना या पक्षाचं अस्तित्व धोक्यामध्ये आलेलं आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी या पांढऱ्या पोटाच्या समुद्री गरुडाचं संरक्षणासाठी मोठं काम करायला सुरुवात केली. त्यांचा बचाव करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संपूर्ण समुद्रकिनारा पायी फिरून काढला. त्यामध्ये त्यांना अनेक गोष्टी जाणवल्या. काही लोक तस्करी करत आहेत, काही लोक पक्ष्यांची घरं उद्ध्वस्त करत आहेत, पाकोळ्यांची घरट्यांचं ते विकून विदेशामधून पैसे मिळवत आहेत. शेवटी भाऊंनी वेगवेगळ्या बेटावर जाऊन ह्या तस्करी करणाऱ्या घटना रोखण्यासाठी, या पाकोळ्यांचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले आणि वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये 1972ला या पाकोळ्यांचा समावेशसुद्धा वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये करण्यात आला. अशा पद्धतीचं काम सह्याद्री निसर्गमित्र संस्थेच्या माध्यमातून हे काम झालं आणि भाऊ काटदरेंनी हे काम केलेलं आपल्याला दिसून येतं. भाऊ काटदरे आणि त्यांची संस्था सह्याद्री निसर्गमित्र संस्थेच्या माध्यमातून आणखीन एका कामाचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. त्यांनी कासवांच्या संरक्षणासाठी एक मोठी मोहीम काढलेली आपल्याला दिसून येते. ऑलिव्ह रिडले जातीचे कासवं समुद्रकिनाऱ्यावरती अंडी घालतात. काही लोक त्या अंड्यांचं चोरी करतात, ती अंडी निस्तनाबूत करतात. त्यामुळं ह्या कासवांचं अस्तित्वसुद्धा धोक्यात आलेलं होतं. या कासवांच्या संरक्षणासाठी त्यांनी त्यांच्या घरट्यांचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी कारवाई सुरू केली आणि त्याच्यामधून त्यांनी 50 घरटी संरक्षित केली आणि त्यातून 2734 कासवं समुद्रामध्ये गेली. समुद्राच्या लाटा जेव्हा त्या घरट्यापर्यंत येतात, त्या घरट्यातून जेव्हा बाहेर पडणारी कासवं चिमुकल्या पावलानं समुद्रामध्ये जातात, तर हा एक उत्सव आहे. हा कासव महोत्सव पाहताना अनेक असं सुंदर चित्रण आपल्याला पाहायला मिळतं. हे कासव समुद्रामध्ये जात असताना बघण्यासाठी अनेक पर्यटक त्या ठिकाणी येतात. देशी विदेशी पर्यटक त्या ठिकाणी येतात. समुद्राच्या लाटाबरोबर ही चिमुकली कासवं समुद्रामध्ये जाताना पाहणं हा एक आनंददायक क्षण आहे. यासाठी देशी विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. मग त्या ठिकाणी राहण्याचा प्रश्न निर्माण झाला तर स्थानिक गावातल्या लोकांनी होमस्टे हा पर्याय काढला. आमच्या घरी राहा आणि तुम्ही हा सोहळा जो आहे तो तुम्ही पहा. तर होमस्टेच्या माध्यमातून पर्यटनालासुद्धा विकासाला चालना मिळाली. तिथं त्यांना रोजगार मोठ्या प्रमाणात झाला. त्यांनी ग्रामस्थांना प्रशिक्षण दिलं आणि पर्यटनालासुद्धा यातून चालना देऊन या संस्थेनं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. भाऊ काटदरे आणि त्यांचे सहकारी सह्याद्री निसर्गमित्र संस्थेच्या माध्यमातून हे मोठं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर त्यांचं आणखीन एक कार्य आपल्याला या ठिकाणी उल्लेख करावा लागतो, ते म्हणजे दुर्मिळ असलेलं खवले मांजर. ह्या खवले मांजराच्या वाचवण्याच्या मोहिमेमध्ये सुद्धा भाऊ काटदरेंचा उल्लेख आपल्याला करता येतो. तुम्हाला यावरती ज्यावेळेस नोट्स विचारले जाईल, भाऊ काटदरेवरती शॉर्ट नोट लिहा.
तर ह्या तिन्ही गोष्टीचा उल्लेख आपल्याला करता आला पाहिजे. पांढऱ्या पोटाचा समुद्री गरुडाचं संरक्षण, ऑलिव्ह रिडले या कासवाच्या संरक्षणाचं कार्य, पाकोळ्यांच्या घरटीचं संरक्षणाचं कार्य आणि खवले मांजर याच्या संरक्षणाचं कार्य भाऊ काटदरेच्या नावावरती आपण लिहू शकतो. एखाद्या वेळेस संकल्पचित्र पूर्ण करासाठी सुद्धा असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पर्यावरण संरक्षणाचं काम करणाऱ्या यादीमध्ये आणखीन एका व्यक्तीचं नाव आपल्याला याच्यामध्ये समाविष्ट करायचं आहे. त्यांचं नाव आहे प्रेमसागर मिस्त्री. ह्या प्रेमसागर मिस्त्री यांनी भारतामधल्या गिधाडांची संख्या कमी होत आहे याकडे लक्ष वेधलं. गिधाडं ही स्वच्छता दूत आहेत, निसर्गातली सफाई ते करणारे दूत आहेत. एखादं जनावर मेलेलं असेल तर त्याच्या मांसावरती जगणारी ही जमात आहे. हे गिधाडांनी जर हे मांस नष्ट नाही केलं तर त्यातून दुर्गंधी आणि त्यातून रोगराई पसरू शकते. तर हे यांचं हे खाद्य आहे आणि त्यामुळे यांच्या खाद्यामुळं एक प्रकारची स्वच्छता निर्माण होते आणि त्यामुळे ते स्वच्छता दूत म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. रायगड परिसरामध्ये लॉंगबिल व्हल्चर आणि व्हाईटबॅक व्हल्चर अशा 2 जाती आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्यांची संख्या झपाट्याने कमी होत असल्यामुळं त्यांची संख्या वाढवली पाहिजे. त्यांना अन्नधान्य उपलब्ध झालं पाहिजे. जर त्यांना औषधी फवारलेलं वस्तू जर खायला घेतल्या तर त्यांना विषबाधा होते, त्यांचं आरोग्य धोक्यात येतं आणि त्यामुळं त्यांना चांगल्या प्रकारचं खाद्य मिळावं यासाठी प्रेमसागर मेस्त्री यांनी कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांची एक संस्था आहे सीकॅप नावाची संस्था, सोसायटी फॉर इको इंडेंजर्ड स्पीसीज कन्झर्वेशन अँड प्रोटेक्शन, SEESCAP, सीकॅप अशी संस्था त्यांनी स्थापन केली आणि या गिधाडांचं अस्तित्व, धोक्यात आलेलं अस्तित्व त्यांना संरक्षण देण्याचं काम त्यांनी केलं. आपण प्राण्यांना जे औषध देतो प्राणी चांगले करण्यासाठी म्हणून, ते औषध गिधाडांसाठी विष ठरतं. कारण ते केमिकल आणि याच्यामुळं हे प्राणी जेव्हा मरतात तेव्हा गिधाड त्यांचं मांस खातात आणि आपण जे औषध दिलेलं असतं त्यामुळे ते त्यांच्यासाठी विष ठरतं आणि मग त्यांच्याही आरोग्यावरती धोका निर्माण होतो. अशा पद्धतीनं त्यांना स्वच्छ अन्न उपलब्ध व्हावं यासाठी प्रेमसागर मिस्त्री यांनी काम केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांची सीस्कॅप्स नावाची संस्था आणि ते स्वतः त्यांनी हे काम केलेलं आपल्याला दिसून येतं. सीस्कॅप नावाची संस्था, प्रेमसागर मिस्त्री.